राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये त्यांनी ही भेट घेतलेली आहे। नसरापूर ग्रामस्थांसह फडणवीसांची भेट घेतली आहे। महाराष्ट्राला ही काळीमा फासणारी घटना असल्याचं यावेळेला सुप्रिया सुळे म्हणालेत। नराधमाला फाशी मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं यावेळेला सुप्रिया सुळेंनी म्हटलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की अतिशय तातडीने ते स्वतः या केसचं मॉनिटरिंग करतील आणि जोपर्यंत या नराधमाला फाशी होत नाही माननीय मुख्यमंत्र्यांचं ऑफिस त्याच्या जातीने लक्ष घालेल। मी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते। आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे आता पुढे केसचं काय होतं याचं आम्ही सगळे मिळून फॉलोअप घेऊ। पण एक अतिशय दुर्दैवी घटना, महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशी क्रूर घटना जी झाली आहे त्याचा अर्थातच संपूर्ण महाराष्ट्र नाही देश निषेध करतो आणि आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून या केसचा जोपर्यंत त्याला तातडीने फाशी होत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ह्याचा फॉलोअप केला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की गुन्ह्याची नोंद मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅकवर केस चालवणार आहेत आणि कॅपिटल पनिशमेंटचं आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर पीडितेच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे आणि कुटुंबाला न्याय देऊन आमच्या जी बालिका आहे आमची जी नात आहे जिचा आज अत्याचार झालेला आहे तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याचं सुद्धा आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यापेक्षाही महाराष्ट्रात ही घटना वारंवार पुन्हा घडू नये यासाठी काय प्रयत्न करता येतील ते जास्तीत जास्त प्रयत्न मुख्यमंत्री साहेब करणार आहेत। यानंतर जर झालं नाही आमच्या मनासारखं जर झालं नाही आणि कायद्याने जर त्या आरोपीला जर परत पळवाट दिली तर मात्र आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल। आपण बघतोय नसरापूर अत्याचार आपण बघतोय या नसरापूर प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। मानवतावादी दृष्टिकोन घेऊन त्याला फाशीची सजा देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचबरोबर आज कॅबिनेटमध्ये जे अशा प्रकारचे आरोपी जे आहेत हॅबिच्युअल आहेत अनेक वेळा ज्यांनी गुन्हा केलेला अशा प्रकारचा त्यांना पॅरोलवर सुटल्यानंतर पुन्हा अशा आरोपींकडून अशा प्रकारचे अत्याचाराचे बलात्काराचे हत्येचे घटना झालेल्या आहेत प्रकार झालेले आहेत। त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये देखील अशा प्रकारचे जे वारंवार बलात्काराचे अत्याचाराचे खुनाचे आरोपी जे आहेत त्यांना पॅरोलवर ते सुटता कामा नयेत, पॅरोलवर त्यांना सोडू नये अशा प्रकारची विनंती देखील राज्य सरकारच्या माध्यमातून कोर्टाला